भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन 10, 11, 12 आणि 13 जानेवारी 2019। वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत। ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग, कळस बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। साखर उद्योगाला व्हेंटिलेटरवरून ऑक्सिजनवर आणायचं असेल तर साखरेचे दर वाढवणं गरजेचं आहे। आज साखरेचा दर 2900 रुपये आणि उत्पादन खर्च 3500 रुपये अशी तफावत असताना साखर उद्योग तोट्यात आहे। साखरेपासून पदार्थ बनवणाऱ्या इंडस्ट्रीला दर वाढवून द्यावे आणि ती साखर सर्वसामान्यांना कमी दरामध्ये उपलब्ध करून दिली तरच साखर उद्योगाला चांगले दिवस येतील, असा आशावाद ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला। संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील युटेक शुगर कारखान्याच्या 2,02,000 साखर पोत्यांचं पूजन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं। तर याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, साखर कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोले, संचालिका अश्विनीताई बिरोले, संचालक शंतनू बिरोले, उपसरपंच हरिभाऊ गीते, वकील रामदास शेजूळ, एकनाथ नागरे, बुवाजी खेमनर, बाळासाहेब खेमनर, गुलाब भोसले आदींसह मान्यवरांची हजेरी होती। कारखाना मी कसाही चालवेल, कारखान्याला मी कुठूनही पाणी आणेल, मात्र या भागामध्ये आज पिण्यास पाणी नाही, त्यामुळे या भागातील शेतीला आणि पिण्याला पाणी द्या, अशी मागणी कारखान्याचे चेअरमन रवींद्र बिरोले यांनी मंत्री पंकजा मुंडेंकडे केली आहे। ताईंना माझा इतिहास पण माहित आहे, भूगोल पण माहित आहे आणि भविष्य पण माहित आहे, त्यामुळे ताईला मी माझ्याविषयी जास्त सांगणं योग्य दिसणार नाही। त्यांना पुढचाही कार्यक्रम आहे। ताईंना फक्त एकच गोष्ट मी तुमच्या सर्वांच्या वतीने मागेल की ताई, उद्योग मी उभा केलेला आहे, उद्योग हा कसाही मी चालवेल, पाण्याचा प्रॉब्लेम कारखान्याला नाही आहे, पाणी काय टँकरने आणून पण मी कारखान्यात चालवू शकतो आणि चालवतो, परंतु या परिसरातल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा हा जिवंत मूलभूत प्रश्न आहे, तो आपण सोडवावा अशी नम्र विनंती या सर्वांच्या वतीने करतो। भाजपा शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये 30,000 किलोमीटरचे रस्ते पूर्ण केलेत। उर्वरित रस्त्यांची कामं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून 2019 पर्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली। तर तुम्ही मला सांगायच्या आधीच मला लक्षात आलं की मी आतापर्यंत जेवढ्या रस्त्याने आले सगळ्यात वाईट रस्ता आवडला। तो रस्ता पीडब्ल्यूडीचा आहे का माझा आहे, मला शोध घ्यावा लागेल, आणि तो रस्ता माझा असेल तर नक्की तो मी मंजूर करेन। मी या महाराष्ट्रामध्ये 30,000 किलोमीटरचे रस्ते 2019च्या अखेरपर्यंत बांधण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्याच्यापैकी माझे 50% रस्ते सुद्धा पूर्ण झालेले आहेत आणि आता 50% रस्त्यापैकी 25% रस्त्यांचं आता बजेट सुद्धा तयार आहे, त्याचे DPR सुद्धा तयार आहे। विकास करत असताना आता इतका विकास वंचित आहे की आता जसं स्वातंत्र्य मिळायला 70 वर्ष झाली, जरी हा भाग जर अंदमान निकोबार सारखा आहे तर मग बाकीच्या लोकांनी केलं काय, असा प्रश्न मला पडतो। म्हणजे वर्षानुवर्ष इथे देशामध्ये पंतप्रधान होते, राज्यामध्ये मुख्यमंत्री होते, राज्यामध्ये अनेक मंत्री होते आणि मग या भागामध्ये अजूनही कशामुळे सिंचन नाही झालं आणि जे 70 वर्षात झालं नाही ते सगळं 5 वर्षात व्हावं अशी लोक आता थोडे घाईला आले। लोकांना आता वाटायला लागले की सगळं मोदी करू शकतात, सगळं भाजपचं सरकार करू शकतं आणि मग ते करायला पाहिजे, पण नक्कीच करणार आहोत आम्ही, करायलाच पाहिजे। मध्ये साखरेचा भाव पडला होता तेव्हा साखर 2900 असावी अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी मग आम्ही नितीनजी गडकरींना भेटलो आणि त्यांच्याकडे सांगितले बाबा केंद्रामध्ये आम्हाला हे निर्णय करणं आवश्यक आहे। अजूनही माझं म्हणणं आहे की साखर उत्पादनाला 3500 रुपये, एक पोता जर साखर उत्पादन करायचं आहे तर 3500 लागते। थांबा, आधीच टाळ्या वाजवू नका, परत ते मीडिया अर्धवट दाखवतात। साखर उत्पादन करायला 3500 रुपये लागतात एका पोत्याला किमान, आणि आज आपण 2900 रुपयाला साखर विकतोय, म्हणजे एव्हरी शुगर फॅक्टरी हे 300-400 रुपये प्रति पोते आपण लॉस सहन करतोय। त्याच्यामुळे साखरेचा भाव हा जर शुगर फॅक्टरीला परवडायचा असेल तर 3500 तर असला पाहिजे, पण किमान तो 3100 ते 3200च्या दरम्यान जर आला तर आम्हाला व्हेंटिलेटरवरून ऑक्सिजनवर आणि नॉर्मल याच्यामध्ये येत आहे, तर अशी मागणी आम्ही करतोय। साखरेचा सगळ्यात मोठा जो उद्योग आहे तो सगळा उद्योग जवळपास 65 ते 70% साखर ही उद्योगधंद्यांना वापरली जाते। कंझ्युमर 8 ते 9% लोक हे डायरेक्ट कंझ्युमर शुगर घेतात, बाकी तर बिस्किट, चॉकलेट, कोक, पेप्सी हे लोक घेतात। मग त्यांना पण याच दरात साखर द्यायची आणि कंझ्युमरला याच दरात साखर घ्यायची, ह्याच्यामध्ये बदल आला पाहिजे।
मध्ये मी साखर संघामध्ये होते. साखर संघामध्ये बैठकीमध्ये मी हा विषय मांडला. मी हा विषय केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीमध्ये मांडला. शरद पवारांच्या बरोबर पण बैठक झाली, तिथेही मी मांडलं की गरीब माणसाला तुम्ही साखर कमी पैशात द्या, पण इंडस्ट्रीच्या लोकांना तरी तुम्ही साखर मोठ्या किमतीमध्ये द्या, जेणेकरून आम्हाला साखरेचे पैसे ऊसाचे देण्यासाठी पैसे उपलब्ध होतील. कारण साखरेचे पैसे जर नाही मिळाले तर ऊसाचे पैसे आम्ही कसे देणार. त्यामुळे जर आमच्याकडचा उद्योगधंदा जर हा वाढायचा असेल तर रॉ मटेरियल पेक्षा फिनिश गुड हे नक्कीच जास्त किमतीचं असतं आणि इकडे मात्र उलट चालू आहे. त्यामुळे साखर उद्योग थोडा अडचणीत आहे. याचं कारण कोणताही सरकार नसून याचं कारण ऊसाचं उत्पादन वाढलेलं आहे. त्यामुळे साखरेचं उत्पादन वाढलं आणि ज्या गोष्टीचं उत्पादन वाढतं त्या गोष्टीची ऑटोमॅटिकली साखरेचे भाव वाढत नसल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. साखरेचं उत्पादन घटत गेलंय, त्यामध्ये इथेनॉलचे दर वाढले आहेत, त्यामुळे कारखानदारी व्यवस्थित चालू आहे. जूनच्या अगोदर या भागामध्ये जलसंधारणाची कामं करा असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना सांगून या भागातील प्रश्न सोडवण्याचं आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिलं. तर या साखर पूजन कार्यक्रमासाठी कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. बाबासाहेब कडूसह प्रसाद काळे, सी न्यूज मराठी, संगमनेर.